नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्र शासन वित्त विभागातर्फे एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर म्हणजे शासन निर्णय परिपत्रक हे आलेले आहे। नेमकी हे परिपत्रक काय आहे ते सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। सन 2023 ते 24 या वर्षाचे खर्चाचे पूरक विवरणपत्रक दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी विधानमंडळात सादर करण्यात आले। सदर पूरक खर्चास आता विधानसभेने मान्यता दिली आहे। दिनांक 31 मार्च 2024 रोजी संपणाऱ्या वित्तीय वर्षाच्या विनियोजनांमध्ये समाविष्ट करण्यासाठी पुरवणी विनियोजन विधेयकास माननीय राज्यपाल महोदयांनी संमती दिली आहे आणि ते महाराष्ट्र तृतीय पुरवणी विनियोजन अधिनियम 2023 सन 2023च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 47 म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 दिनांक 18 डिसेंबर 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे। सर्व मंत्रालयीन विभागांना असे कळविण्यात येत आहे की त्यांनी पुरवणी विनियोजन अधिनियमानुसार मंजूर झालेल्या पूरक मागण्यांच्या रकमा वाटप करण्यापूर्वी कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या पूरक मागणी संदर्भात यथास्थिती नियोजन विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग व वित्त विभागाची आणि अनिवार्य खर्चाच्या पूरक मागणी संदर्भात वित्त विभागाची मान्यता घ्यावी। मान्यता घेण्याबाबतचे प्रस्ताव पुरवणी मागण्यांच्या मूळ नस्तीवर सादर करण्यात यावेत। मूळ तरतूद अखर्चित असल्यास पुरवणी मागणी वितरित करण्यासाठी विविक्षित कारणे असल्याशिवाय सरसकट प्रस्ताव नियोजन विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, आदिवासी विकास विभाग, वित्त विभागाला पाठवू नयेत। पुरवणी विनियोजन अधिनियमानुसार केंद्र पुरस्कृत योजनांसंदर्भात मंजूर झालेल्या पूरक मागण्यांच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प 2023 प्रत क्रमांक 40 3 दिनांक 8 डिसेंबर 2023 नुसार कारवाई करण्यात यावी। सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी.आर आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड शासन निर्णय जर का तुम्हाला हवे असतील नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, त्या ठिकाणी तुम्हाला हा जो काही जी.आर आहे या जी.आरची PDF ही मिळून जाईल। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी.आर आहे सर्व समजलाच असेल। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी.आर घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।